शेतकरी आत्महत्या प्रतिबंध तसंच संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी राज्य शासनातर्फे मिशन उभारी राबवलं जात आहे। या अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त आणि संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा देण्यात आला। या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, अंत्योदय शिधापत्रिका, मनरेगा अंतर्गत विहीर मंजुरी, फवारणी पंप, मसूर बियाणे या लाभांचं वितरण करण्यात आलं। रोहेओ मनरेगा अंतर्गत सुमारे 60 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना विहिरींचा लाभ देण्यात येणार आहे। तसंच श्रावण बाळ प्रमाणपत्र आणि घरकुल योजनेचीही मंजुरी देण्यात आली। या अभियानांतर्गत प्रत्येक आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा सविस्तर सर्वेक्षण करून त्यांच्या गरजेनुसार शिक्षण, आरोग्य, रोजगार, कृषी, पशुपालन आणि सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडलं जात असल्याची माहिती देण्यात आली। प्रत्येक तालुक्यातील संबंधित अधिकारी हे कुटुंबाशी सातत्यानं संपर्कात राहणार असून अडीअडचणींचं तातडीनं निराकरण करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला महसूल, कृषी, आरोग्य, समाज कल्याण, जिल्हा परिषद आणि इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसंच मोठ्या संख्येनं लाभार्थी, शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते।